नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचे चरित्र या व्याख्यानमालेतला हा 9वा भाग आहे. याचे सादरकर्ते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु। या दादासाहेब टिचकुले योग वर्गाचे योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, श्री वाईंगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई, मुंदडा दादा, डॉक्टर ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि उपस्थित साधक बंधूंनो, भगिनींनो, माता आणि पितांनो, आपण मागच्या वेळेला पाहिलं की स्वामीजी हे रामकृष्णांचा लीला समाप्तीनंतर परिव्रजक अवस्थेमध्ये होते. त्यांनी ठरवलं की आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करण्याची दिशा आणि कार्य करण्यासाठीचा जो काही एक शक्ती आहे ती शक्ती मिळण्यासाठी ते आपल्याला माहिती आहे की 1886 पासून जवळजवळ 1892 सालापर्यंत परिव्रजक अवस्थेमध्ये होते आणि त्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतले. मागच्या वेळेला आपण पाहिलं की परिव्रजक काळामध्ये त्यांनी काही व्रत घेतली. पहिलं व्रत म्हणजे पैशाला स्पर्श करायचा नाही. परिव्रजक काळामध्ये कोणाकडेही काहीही मागायचं नाही. कुणी पुढच्या मुक्कामाचं तिकीट काढून दिलं तर तेवढं घ्यायचं. उद्या कुठं मला जायचंय याचं काही प्लॅनिंग करायचं नाही. देवाची इच्छा असेल तसं वागायचं. देवाची इच्छा असेल तसं घडेल. देवाची इच्छा असेल तर मला खायला मिळेल. देवाची इच्छा असेल तर पुढच्या स्टेशनचं कोणीतरी तिकीट काढून देईल. अशा पूर्ण आयाचित वृत्तीने आपण राहायचं असा निर्णय स्वामी विवेकानंदांनी घेतला होता. उतरण्याची आणि राहायची चिंताही त्यांनी काही केली नव्हती. आपल्याला कुठल्या गावाला जायचं झालं की कुणाकडे उतरायचं, कुठल्या हॉटेलचं बुकिंग करायचं याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो. स्वामी विवेकानंदांनी कुठे उतरायचं, कुठे राहायचं याची काहीही चिंता केली नाही. जसा आसरा मिळेल तो आसरा त्यांनी स्वीकारला आणि 1887 मध्ये ते वराहनगर मठातून वाराणसीला आलेले. प्रेमानंद आणि यज्ञेश्वर भट्टाचार्य असे दोघ जण त्यांच्या बरोबर होते आणि या वाराणसी आश्रमामध्ये वाराणसीला आल्यानंतर तिथे दुर्गा देवीचं मंदिर आहे. ती घटना आपण मागच्या वेळेला पाहिली आणि ते लेक्चर आपण थांबवलं होतं. दुर्गा देवीच्या मंदिरातून जातानाचा प्रसंग एक घडला. एकीकडे तळ होतं आणि एकीकडे त्या दुर्गा देवीच्या मंदिराची मोठी भिंत होती आणि स्वामीजींना त्याच्या दोघांच्या मधल्या एका चिंचोळ्या अशा पायवाटेवरनं जायचं होतं. स्वामीजी पुढे जायला लागले आणि त्यावेळेला त्यांच्या मागे हुप्प्या वांद्र लागली. मोठमोठी अशी धिप्पाड वांद्र त्यांच्या मागणं यायला लागली.
स्वामीजी थोडे पळायला लागले. वानरं सुद्धा पळायला लागली. समोर बसलेल्या संन्याशाला वाटलं, की हा संन्याशी घाबरतोय असं त्यांना वाटलं. तेव्हा त्या समोर बसलेल्या संन्याशाने सांगितलं, "अरे भितोस काय? मागे वळ, फिर आणि त्या वानरांचा सामना कर. तुझ्या हातात दंड आहे हे विसरू नकोस." स्वामीजींच्या हातात दंड होता. स्वामीजी फिरले आणि त्या ठिकाणी त्या वानरांचा त्यांनी सामना केला आणि त्याबरोबर ती वानरं झाडावरती कुठेतरी पळून गेली आणि लुप्त झाली. पुढे जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले, तेव्हा अमेरिकेला स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये हा वाराणसीचा प्रसंग सांगितलेला आहे. या वाराणसीच्या प्रसंगातून मला खूप काही शिकायला मिळालं, असं स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणाले, की हा प्रसंग साधा होता, पण हा प्रसंग माझ्या मनावरती एक खोल ठसा ठेवून गेला. न्यूयॉर्क मधल्या भाषणामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. स्वामीजी म्हणाले, संकटांना पाठ करून पळून पुढे जाऊ नका, मागे फिरा आणि जी आपल्या जीवनात संकट आहेत, जे आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहेत, जे आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, या समस्यांचा सामना करा, त्याच्या समोर उभे राहा आणि त्या समस्यांना ते दोन हात करायला विसरू नका. या समस्या सोडवण्यासाठी पुढे जायला लागला की समस्या आपोआप माघारी फिरतात. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की हा फार मोठा धडा मला या प्रसंगातून घेता आला. धैर्यानं आपल्याला सगळ्या समस्यांचा वरती टक्कर द्यावी लागते. दुर्बलाचा कधी विजय होत नसतो. भय आणि अज्ञान यांच्याशी झगडा केलाच पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, स्ट्रेंथ इज लाईफ, वीकनेस इज डेथ, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. Let not enter a single negative thought in the minds of your pupils, and that is education, I say. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकही नकारात्मक विचार शिरू न देणं, याला मी शिक्षण असं म्हणतो, असं स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, की एखादा जरी नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये शिरला, तर त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. समस्यांना सामोरे जा. बल हेच जीवन आहे, दुर्बलता हा मृत्यू आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांना उपनिषदामधला एक शब्द जो आवडायचा, तो म्हणजे अभिही, किंवा अभि म्हणजे भिऊ नकोस, अभि म्हणजे अभय. आणि दुसरा म्हणजे भगवद्गीतेतला एक श्लोक आवडायचा, तो म्हणजे कृष्ण अर्जुनाशी बोलत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात, क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अरे तू असा षंडासारखा गर्भगळीत होऊन बसलास काय? तू रणांगणावरती युद्ध करायला आलेला आहेस. युद्ध करायला पुढे जा आणि लढ. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. युद्धात काय होईल ते होईल, तू पण जाऊन लढणं हे तुझं कर्तव्य आहे. स्वामी विवेकानंदांना हा श्लोक फार आवडायचा. पुढे वाराणसीहून स्वामी विवेकानंद सारनाथला आलेले आहे. हा भाग आपण आता नवीन नाविन्यानं पाहत आहोत. हा 12 ते 15 किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास करून स्वामीजी सारनाथला आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, सारनाथ हे गौतम बुद्धांचं स्थान आहे. भगवान गौतम बुद्धांनी आपलं पहिलं धर्म प्रवचन हे सारनाथला केलं होतं. तिथले स्तूप, त्या सारनाथचा विहार वगैरे प्राचीन स्थळ, या भोवती असलेलं एक घनदाट अरण्य, या ठिकाणी स्वामीजींनी वास केला आणि स्वामीजींच्या मनामध्ये विचारांचं कल्लोळ उठलं. वाराणसी मुक्कामामध्ये असताना स्वामी विवेकानंद गंगा तीरी जाऊन बसत असत. स्वामी विवेकानंदांचा स्वभाव चिंतनशील होता. स्वामी विवेकानंद जेव्हा वाराणसीला गंगा तीरी बसत असत, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार येईल की ह्या गंगेच्या किनाऱ्यावरती भारतातल्या आध्यात्मिक उदात्त सत्यांचा उद्घोष झाला. पुढे हीच गंगा कलकत्त्याला पोचते आणि ब्रिटिशांच्या काळातली कलकत्ता ही राजधानी होती, मुंबई नव्हती. कलकत्ता ही राजधानी होती. सांस्कृतिक केंद्र कलकत्ता होत आणि त्या कलकत्त्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीने भारलेले सगळे तरुण मुलं आपल्याला तिथे दिसतात.
तरुण मुलांवरती हे पाश्चात्य विचाराचे संस्कार झालेला असा एक वर्ग कलकत्त्याला आपल्याला दिसतो. वाराणसीला भारतीय आध्यात्मिक उदात्त सत्यांचा उद्घोष झाला, ती जागा विवेकानंदांनी पाहिली. आणि हे सारं चिंतन सारनाथला त्या अरण्यांमध्ये बसून स्वामी विवेकानंद करत होते. आणि त्यांनी असं चिंतन केलं की वाराणसीला उच्च आध्यात्मिक जे आपले विचार उद्भवले, उगवले किंवा प्रसृत झाले, त्या विचारांचा आणि या कलकत्त्यामधल्या परदेशी आधुनिक विचारांनी भारलेल्या या तरुणांचा असा ह्या दोघांचा सांधा कसा जोडायचा? काशीमध्ये स्वतःमध्ये मग्न असलेले साधू बैरागी त्यांनी पाहिले. स्वतःच्या साधनेमध्ये मग्न होते. या साधू बैराग्यांमध्ये साधनेच्या काळामध्ये आपल्या वर्तमान काळामध्ये काय चालू आहे हे ब्रिटिशर झालेले आहेत. ते कलकत्त्यामध्ये आणि इतर सर्व ठिकाणी आपल्या शिक्षणाच्या मधून त्यांचे इंग्रजाळलेले विचार त्या ठिकाणी मुलांच्या मनामध्ये घुसवत आहेत. ही जी सत्य परिस्थिती आहे, या सत्य परिस्थितीबद्दल काशीमधले सगळे साधू आणि बैरागी हे अनभिज्ञ होते. त्यांना त्याचं कुठलंच ज्ञान नाही. तर या उलट या कलकत्त्याला असलेली इंग्रजी शिकलेली तरुण पिढी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या प्राचीन उदात्त संस्कृतीचं काही ज्ञान नाही. या लोकांना पाश्चात्य लोकांचं ज्ञान नाही, पाश्चात्यात शिक्षण घेतलेल्या लोकांना आपल्या उज्ज्वल परंपरांचं ज्ञान नाही. हा मेळ कसा साधायचा याचं चिंतन स्वामी विवेकानंद करत होते आणि आपल्या कार्याची दिशा हळूहळू ते मनात ठरवत होते. इतिहास गात असलेला काशीचा महिमा आणि आत्ताच्या काशीमधल्या सामान्य माणसाची अवस्था यातला भेद कसा दूर करायचा, सामान्य माणसाची सेवा करणं आणि त्याला धर्माचं शिक्षण देणं हे कसं करता येईल याबद्दल स्वामी विवेकानंद चिंतन करत करत होते. ते वाराणसीहून परत वराहनगर मठामध्ये आलेले, परत आले. पण त्यांचा चिंतनशील स्वभाव होता आणि ह्या दोन संस्कृतींच्या मध्ये मेळ कसा साधायचा याचं चिंतन स्वामी विवेकानंद करत होते. आणि हळूहळू आपल्या कार्याची दिशाही स्वामी विवेकानंद या सगळ्या परिव्रजक अवस्थेमध्ये ठरवत होते. वाराणसीहून परत वराहनगर मठात आले आणि हे या दोन संस्कृतींचा मेळ घालण्याचं काम आपण केलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या मनात विचार आला की आपण एखादा मठ सुरू करावा. त्या मठामध्ये पूजा, दैनंदिन ध्यानधारणा, भजन, गायन, शास्त्र पठण अशा गोष्टी या मठामध्ये घडतील. प्रासंगिक उत्सव आणि असं कार्यक्रम दीर्घकाळ करणं ही फार मोठी तपस्या आहे. पण जर आपला मठ या कार्यक्रमामध्ये मग्न झाला आणि हेच कार्यक्रम म्हणजे सर्वस्व असं वाटायला लागलं तर नकळत एक प्रकारचा साचेबंदपणा या मठाला प्राप्त होईल. हा धोका सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या मनात डोकावत होता. एका बाजूला वाटत होतं मठ काढावा आणि पाश्चात्य आणि आपले जे काही पौर जुने संस्कार आहेत याचा मेळ घालावा असं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला वाटत होतं आपण मठ काढावा, पण या मठामध्ये पूजा, अर्चा, जप, ध्यान आणि त्याच्यानंतर गायन किंवा शास्त्र पठण याची एक सिस्टीम बसली म्हणजे लोक त्याच्यातच अडकतील ही सुद्धा, आणि त्याच्यात एक नकळत साचेबंदपणा येईल हा सुद्धा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात येत होता. आणि त्यांना असं वाटलं की मग जीवन हे खळखळतं पाणी आहे, या खळखळत्या पाण्याला जिवंतपणा राहणार नाही मठ स्थापन केल्यानंतर, असाही विचार त्यांच्या बाजूला येत होता. एक दोन टोकाचे विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात येत होते. म्हणून समाजातल्या भिन्न स्तरातील लोकांनी एकत्र येणं हे फार महत्वाचं वाटतं. की सनातन हिंदू धर्म ज्यांना माहिती आहे अशी लोक आणि पाश्चात्य संस्कृतीमुळे इंग्रजाळलेले विचार घेऊन आलेली लोक आणि ज्या भारतातला सामान्य माणूस, ही सगळी लोक एकत्र आली पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्यात संवाद वाढेल. आणि त्यांच्यामध्ये संवाद साधला गेला तर दुःखी माणसाची सेवा करणं शक्य होईल. अज्ञानी बांधव कोण आहेत शोधता येतील, त्या अज्ञानी बांधवांना प्रबोधन करता येईल. या सगळ्याला अध्यात्माची जोड मिळाली तर जीवनामध्ये नित्य नव चैतन्य आणि जिवंतपणा येईल
हा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात घोळत होता. त्यांनी हा विचार आपल्या इतर गुरुबंधूंच्या समोर वराहनगर मठामध्ये असताना मांडून दाखवला. पण त्याला काही इतर लोकांनी, इतर गुरुबंधूंनी काही त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. आत्मसाक्षात्काराच्या आधी या इतर गोष्टी करण्यात काही अर्थ नाही, काही करता कामा नये, असा अशा पद्धतीने आपण लोकांना उपदेश करणं आणि लोकांचं अज्ञान दूर करणं वगैरे गोष्टी आपल्याला स्वतःला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नसताना सांगणं हे बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया गुरुबंधूंकडनं आली. त्यावर स्वामीजींचं उत्तर तयार होतं. स्वामीजी म्हणाले, "अरे उपदेश कोण करत नाही सांग ना मला." मौन पत्करून असलेले त्रैलंग्य स्वामी, ज्यांना स्वामी विवेकानंद भेटले होते, मौन पत्करून असलेले त्रैलंग्य स्वामी सुद्धा उपदेशच करत असतात. ते तो जाणीवपूर्वक करत नसतात इतकंच, परंतु आपण मात्र हा उपदेश जाणीवपूर्वक केला पाहिजे. हे स्वामी विवेकानंदांचं मत त्यांनी आपल्या सगळ्या गुरुबंधूंना सांगितलं. आणि पुढे जे मी सांगितलं, की स्वामी विवेकानंदांनी हा वनातला संन्यासी जनात आणला आणि जनात आणून त्याला कार्यरत बनवलं. याबद्दलचे विचार स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये अतिशय म्हणजे डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये होते. ते विकसित होत होते या त्यांच्या सगळ्या परिव्रजक अवस्थेमध्ये. वराहनगर मठातून ते वाराणसीला परत आले. वाराणसीहून अयोध्येला गेले. अयोध्येहून लखनौला गेले. प्रवास काय केलाय स्वामी विवेकानंदांनी लक्षात घ्या. अयोध्येहून लखनौला गेलेले. वराहनगर मठातून वाराणसीला जेव्हा आले, तेव्हा बाबू प्रमदादास बित्रा यांच्याशी त्यांचा परिचय झाला. वाराणसीहून अयोध्येला आले, त्यावेळेला शरयू नदीच्या काठावर फिरताना आणि मंदिरात दर्शन घेताना स्वामी विवेकानंदांच्या मनात प्रभू रामचंद्रांचं सगळं चरित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. तिथून वाराणसीहून अयोध्या आणि अयोध्येहून ते परत लखनौला जेव्हा आले, तेव्हा या लखनौला असलेल्या भव्य बागा, लखनौच्या मशिदी आणि तिथे जेव्हा ते नवाब राहत होते, त्या नवाबांचे प्रासाद स्वामी विवेकानंदांनी पाहिले. लखनौहून स्वामी विवेकानंद आग्र्याला आलेले आहेत आणि आग्र्यातल्या सुद्धा काही आठवणी स्वामी विवेकानंदांनी सांगितल्या. स्वामी विवेकानंदांनी आग्र्याचा किल्ला पाहिलेला आहे, ताजमहाल, आग्र्याचे विविध किल्ले पाहिले आणि ते किल्ले बघत असताना मोगल साम्राज्याचा एक इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांनी ताजमहालही पाहिला आणि ताजमहालाच्या वास्तू सौंदर्याने स्वामी विवेकानंद अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी हा ताजमहाल एकाच वेळेला पाहिला असं नाही. ताजमहाल त्यांनी दिवसातल्या निरनिराळ्या प्रहरांमध्ये पाहिला. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री सुद्धा चंद्र आणि चांदण्यांच्या प्रकाशामध्ये ताजमहाल कसा दिसतो हे सुद्धा स्वामी विवेकानंदांनी त्याचं सौंदर्य अनुभवलं. आणि त्यांच्या मनामध्ये सतत एक प्रकारचा विचार चालू होता. काशी आणि अयोध्यामध्ये असलेलं सगळं वातावरण आणि लखनौ आणि आग्रामध्ये असलेलं वातावरण, काशी आणि अयोध्येचं असलेलं वातावरण आध्यात्मिक होतं. काशी आणि वाराणसी आणि अयोध्येमधलं वातावरण म्हणजे तिथे आध्यात्मिक केंद्र होते. काशी आणि अयोध्येमध्ये तीर्थक्षेत्र आहेत आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं मन काशी आणि अयोध्येमध्ये रमणं स्वाभाविक होतं. पण आग्रा आणि लखनौला ते आले, तेव्हा या ऐतिहासिक महत्वाच्या स्थानावरती ते आल्यानंतर त्यांच्या मनात असा कधीही विचार आला नाही, की एका संन्याशाने हे सगळे पूर्वीचे महाल वगैरे या गोष्टी लक्षपूर्वक किंवा ताजमहाल वगैरे लक्षपूर्वक का पाहावा, हा विचार त्यांच्या मनात आला नाही. भारतीय इतिहासातलं हे वेगळेपण आहे, अशी त्यांची दृष्टी होती, की विविधतेमध्ये एकता. भारताचं वैशिष्ट्य विविधतेमध्ये एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी, हे भारताचं फार मोठं वैशिष्ट्य त्यांच्या नजरेला येत होतं. आणि म्हणून स्वामी विवेकानंद भारतातल्या तीर्थक्षेत्रांमध्येही रमले आणि लखनौ आणि आग्रा यासारख्या ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये सुद्धा ते रमले. त्या त्या वेळेला त्या त्या शहरांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. स्वामीजींचं वाचन अफाट होतं. मी आपल्याला सांगितलं, कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांनी जवळजवळ 2000 ग्रंथ वाचलेले होते.
इतिहास वाचलेला होता. भारताचाच इतिहास नव्हे, तर फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास सुद्धा स्वामी विवेकानंदांनी वाचलेला होता. इतिहासामध्ये भारताचं असलेलं एक वेगळेपण की आहे आणि त्याच्याबद्दल त्यांची दृष्टी होती. म्हणून लखनौला संन्याशांनी कशाला हे प्रासाद पाहावेत, असा विचार त्यांच्या मनात आला नाही. केवढं वैभवशाली साम्राज्य त्या काळी नांदत असेल, याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातून आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या मनाची व्यापकता आणि जागरूकता दिसून येते. भारतीय इतिहासातील त्या पर्वाची चर्चा आणि त्या पर्वाची जाण आणि त्याची माहिती स्वामी विवेकानंदांना होती. त्या ठिकाणी जाऊन त्याची ते चर्चा सुद्धा करत असत. ऑगस्ट 1888 उजाडला. आग्र्याहून स्वामी विवेकानंद वृंदावनला गेलेले आहेत. या वाटेवरचा 50 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केलेला आहे. 3 किलोमीटर अंतर राहिलं होतं, तेव्हाचा एक प्रसंग सांगतो. आग्र्याहून वृंदावनला जाताना 3 किलोमीटर आधी एक प्रसंग घडला. स्वामी विवेकानंदांना चिलीम ओढण्याची तल्लफ आली. चिलीम ओढावी असं त्यांना वाटलं. आता कसं आहे, लोकांनी टिळकांचा कित्ता घेतला नाही, आडकित्ता घेतला म्हणतात. सुपारी खायचं व्यसन घेतलं म्हणतात. तसं स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आपण या गोष्टी बघायच्या नसतात, की ते चिलीम ओढत होते का, अमकं तमकं वगैरे. या गोष्टी त्यांच्या पातळीला आपण बघायच्या नसतात. स्वामी विवेकानंदांच्या समोर एक भंगी आला. एक जो साफसफाई करतो असा एक कर्मचारी त्यांच्या समोर आला आणि तो चिलीम ओढत होता. स्वामी विवेकानंदांनी क्षणभर पूर्व संस्कारांमुळे स्वामी विवेकानंदांच्या मनात विचार आला, की अरे हा स्वच्छता किंवा साफसफाई करणारा कामगार आहे. या कामगाराची चिलीम जर मी ओढली तर मी अपवित्र होईन. हा विचार त्यांच्या मनात आला आणि ताबडतोब या विचाराचा काटा काढला गेला. तो त्यांच्या दुसऱ्या विचाराने, की अरे या ठिकाणी मला अशा पद्धतीने भेदभाव का दिसतोय? संन्याशाच्या मनामध्ये भेदभाव असता कामा नये. म्हणून स्वतःची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याबद्दल असलेली एक प्रकारची एक अपवित्रतेची भावना वगैरे, तो कमी आहे कोणतरी, मी कोणतरी श्रेष्ठ आहे, ही भावना मनातनं जाण्यासाठी त्यांनी त्या सफाई कामगाराची चिलीम हातात घेतली आणि त्यांनी एक त्याच्यातला झुरका ओढलेला आहे. बऱ्याच वर्षानंतर पुढे स्वामी विवेकानंदांनी ही घटना गिरीश बाबू घोष यांना सांगितली. गिरीश बाबू घोष आपल्याला माहिती आहे, नाटककार होते आणि त्यांना ही घटना स्वामी विवेकानंद ज्या भावनेने सांगतायत ती तेवढीशी लक्षात आली नाही. त्यामुळे त्यांनी लगेच स्वामीजींना सांगितलं, की तुम्हाला चिलीम ओढण्याची तल्लफ आली म्हणून तुम्ही त्या सफाई कामगाराची चिलीम ओढलीत. यावर स्वामी विवेकानंद अतिशय गंभीर झाले आणि त्यांना म्हणाले, नाही गिरीश बाबू, मी स्वतःची परीक्षा घेतली. जातपातीच्या मर्यादेमधून आपण बाहेर खरंच पडलोय का? जात आणि जातीयता पाळणं आणि त्याच्या पलीकडे ती उल्लंघून पुढे जाणं, याच्यावरती मी खरंच मी त्याच्यातनं बाहेर पडलोय का, हे मी तपासून पाहिलं. संन्यास धर्माचं कडक पालन मी करत होतो. एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणले, की संन्यास धर्माचं कडक पालन करणं आणि अशा पद्धतीने समाजामध्ये मिसळणं, या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. पण स्वामी विवेकानंदांचा संन्यास हा वेगळ्या पातळीचा आहे. कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची विषमता स्वामी विवेकानंदांच्या मनात नव्हती. तर हा अमक्या जातीचा म्हणून तो दूर ठेवला पाहिजे, या अमक्या जातीचा म्हणून त्याला जवळ केलं पाहिजे, असं स्वामी विवेकानंदांच्या मनात नव्हतं. आणि माझ्या मनात ते खरंच नाहीये ना, हे तपासण्यासाठी मी ती चिली मोडली, असं स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले. म्हणून स्वामीजी त्यांना म्हणाले, गिरीश बाबू घोषांना म्हणाले, की आपलं बोलणं आणि आपलं वागणं यात रतीभर सुद्धा अंतर असता कामा नये. संन्याशी आहे मी सगळ्या ठिकाणी सगळ्या समाजाला एक करण्याचं काम करतो. सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं मी काम करतो. जात पात धर्म प्रांत विसरून तुम्ही एकत्र या हे सांगतो. मग अशा पद्धतीने एकत्र येण्यासाठी माझ्या मनातनं हे विचार खरे गेलेले आहेत का जातपातीचे किंवा उच्च नीचतेचे विचार, हे तपासण्यासाठी मी ते घेतो. आपल्याला या ठिकाणी आठवेल,
स्वामी विवेकानंद लहान होते, नरेंद्र होते, त्यावेळेला ते घरी त्यांच्या वडिलांच्याकडे येणारे जे अशील होते, जे क्लायंट्स होते, त्यांचे वकील विश्वनाथ दत्त वकील होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त वकील होते. त्यांच्याकडे बरेच क्लायंट्स येत असत, अशील येत असत. त्या प्रत्येक अशिलाला त्यांच्या जातीय निहाय असे हुक्के त्यांनी तिथे ठेवलेले होते. नरेंद्र लहान होता. एक दिवशी त्यातले हुक्के तो ओढत होता. त्या प्रत्येक हुक्क्यांच्या तिथे लिहिलेलं होतं की हा हिंदूंचा हुक्का, हा ब्राह्मणाचा हुक्का, हा क्षत्रियांचा हुक्का, असं सगळीकडे लिहिलेलं होतं. त्याच्यापैकी जो सफाई कामगारांचा हुक्का होता, तो हुक्का नरेंद्र ओढत होता आणि नंतर जाऊन या ब्राह्मणांचा हुक्का ओढत होता. वडीलही आपला मुलगा हुक्का ओढतो आहे हे वडील बघत होते. आजकालचे वडील असते तर मारलं असतं त्याला, अरे हुक्का ओढतो का, तुझं वय काय वगैरे. पण नरेंद्रच्या वडिलांनी असं केलं नाही, हे आपण मागे पाहिलं. नरेंद्रच्या वडिलांनी त्याला विचारलं, नरेंद्र तू चिंतन काय करतोयस, काय विचार चाललाय तुझ्या मनात. आपला मुलगा चिंतनशील आहे, तो काहीतरी विचार करत असतो. नुसतं त्याला धपाटे घालणं, रागवणं, तुला अक्कल नाही का, कळत नाही का असं म्हणणं, हे नरेंद्रच्या वडिलांनी आणि आईनी कधी केलं नाही. नरेंद्र म्हणाला, मी दोन पद्धतीने हुक्के ओढले, दोन ठिकाणी वेगळी नावं लिहिलेले हुक्के ओढले आणि मी हा विचार करतोय की या हुक्क्यांमध्ये काय फरक आहे. मग विवेकानंदांचे वडील म्हणले, तुला काय आढळला फरक. तेव्हा विवेकानंद म्हणाले, नरेंद्र म्हणाला, त्यावेळेचा नरेंद्र लहान होता तो, तो म्हणला की मला याच्यात काहीही फरक आढळला नाही. वडील म्हणले, बरोबर आहे, त्याच्यात फरक नाहीच आहे. मग नरेंद्रने विचारलं की जर याच्यात फरक नसेल तर मग या हुक्क्यांवर अशी नावं का लिहिलेली आहे, हे अमक्या जातीचा आणि तो तमक्या जातीचा असं का लिहिलेलं आहे. अर्थात नरेंद्रचे वडील जातपात पाळत होते अशातला भाग नाही, पण ती समाजाची रीत होती. समाजामध्ये तसे रीतिरिवाज होते. ते रीतिरिवाज पाळायचे म्हणून नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्तांनी तसे ते हुक्के ठेवले होते. विश्वनाथ दत्तांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा भेदभाव मुळीच नव्हता, म्हणून नरेंद्रला ते म्हणाले, अगदी योग्य विचार करतोयस, असं नरेंद्रला ते म्हणाले. बरोबर विचार करतोयस की यांच्यात जर भेद नाही तर मग हुक्क्यांमध्ये फरक का. पुढे बऱ्याच दिवसांनी पुढे बऱ्याच वर्षानंतर शिष्यांना स्वामी विवेकानंदांनी संन्यास व्रत काय असतं हे समजून सांगितलं. लक्षात घ्या, संन्यास व्रत काय आहे हे विवेकानंदांनी आपल्या परिव्रजक जीवनामध्ये पाळलेलं होतं. भेदभाव पाळू नका असं नुसतं सांगत नव्हते, त्यांच्या जीवनामध्ये भेदभाव दिसत नाही आपल्याला कुठे, आणि म्हणून त्यांनी ती चिली मोडली होती. पुढे संन्यास व्रत म्हणजे काय हे समजून सांगत असताना स्वामीजी म्हणाले, संन्यासाचं व्रत प्रत्यक्ष जीवनात उतरवणं काय सोपं वाटलं का तुम्हाला. तुमची अशी समजूत आहे का की संन्यासाचं व्रत जीवनात उतरवणं फार सोपं आहे. आपण रामकृष्ण मठातले संन्यासी पाहतो, इतर संन्यासी पाहतो, आपल्याला वाटतं छान आहे जीवन यांचं. हा, लोक पाया पडतात, लोक प्रणामी देतात, इथे चांगले ते पंचपक्वान्न खात असतात. रामकृष्ण मठातले कुठलाही संन्यासी जास्त गोड खात नाही, प्रसाद म्हणून एवढं एवढं गोड खातात. पण दिसणाऱ्या लोकांना दिसतं की इथे मिठाईची रेलचेल आहे, पण तसं काही नसतं. संन्यासाचं व्रत हे फार वेगळं आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणताय, संन्यासाचं व्रत प्रत्यक्षात जीवनात उतरवणं काय सोपं वाटलं, ते काय सोपं आहे अशी तुमची समजूत आहे. जीवनातला दुसरा कुठलाही मार्ग एवढा दुस्तर नसेल इतका संन्यासाचा मार्ग दुस्तर आहे. एखाद्या उंच कड्यावरून चालत असताना तुमचं एखादं पाऊल जरी किंचित घसरलं तरी तुम्ही एकदम दरीत कोसळून पडता. जर संन्यासाचं व्रत अंगीकारलं असेल तर प्रत्येक क्षणाला आपलं वर्तन तपासून पाहायला पाहिजे. जात म्हणा, वर्ण म्हणा, उच्च नीच म्हणा, या कशाचाही स्पर्श आपल्या चित्ताला होत नाही ना, हे सतत संन्याशांनी जपलं पाहिजे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि म्हणून स्वामी विवेकानंद संन्यास व्रत इतरांना समजून सांगत असताना म्हणतात की ही जी भंग्याची किंवा ही जी सफाई कामगाराची ही जी घटना आहे, ती घटना मला खूप मोठा धडा शिकवून गेली की कुणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये तिरस्काराचा भाव उमटता कामा नये. ही सारी माणसं प्रभूची लेकरं आहेत, असाच भाव सतत जागृत राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, राम विवेकानंदांचे गुरु
भगवान श्री रामकृष्ण हे ब्राह्मण होते, पण आपण ब्राह्मण आहोत अशा पद्धतीचा एक जो अहंकार असतो, तो अहंकार पूर्णपणे चिरडला जावा म्हणून रामकृष्ण म्हणजे विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण एका मेहतराकडे गेलेले होते. म्हणजे शौचकूप साफ करणारी माणसं. त्या मेहतराकडे जाऊन त्यांनी त्या मेहतराचा शौचकूप आपल्या जटांनी साफ केला होता. त्या काळात रामकृष्णांना खूप मोठ्या जटा होत्या. त्या जटांनी तो शौचकूप साफ केला. का? तर मी अष्टपाश मुक्तीची साधना त्यांनी केली. की या पद्धतीचा अहंकार, मी उच्च आहे, हा अहंकार जावा म्हणून अशी साधना केलेले रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते. आणि म्हणून विवेकानंद संन्यास धर्म आपल्या सहकाऱ्यांना समजून सांगत असताना म्हणतात की ही घटना मला फार मोठा धडा शिकवून गेली की कुणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये तिरस्कार असता कामा नये. आपल्या मनामध्ये थोडा सुद्धा तिरस्काराचा भाव उमटता कामा नये. ही सगळी प्रभूची लेकरं आहे असाच भाव सतत मनामध्ये जागृत राहायला पाहिजे. त्यानंतर स्वामी विवेकानंद वृंदावनला पोहोचले. आत्ताची घटना वृंदावनच्या आधी 3 किलोमीटर घडली होती. स्वामीजी वृंदावनला पोहोचले आणि वृंदावनला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या लीलामय विश्वामध्ये स्वामी विवेकानंद पूर्णपणे डुबून गेले. स्वामी विवेकानंद काशीला गेले होते. काशी ही शिवाची नगरी आहे. अयोध्या रामाची नगरी आहे. तर वृंदावन हे कृष्ण लीलांचं सगळं स्थान आहे. भगवान श्री रामकृष्ण या वृंदावनला आलेले होते. परमपूज्य शारदा माता या सुद्धा 8 ते 10 महिने वृंदावनला राहिलेले होते. हे रामकृष्णांचं वृंदावनला राहणं आणि माताजींचं वृंदावनला राहणं हा स्वामी विवेकानंदांना वृंदावनला जाण्याचा एक जवळकीचा धागा होता. बलराम बसूंच्या पूर्वजांनी बांधलेली कालाबाबूंचं कुंज नावाची एक वास्तू तिथंच आहे. ती सुद्धा वास्तू स्वामी विवेकानंदांनी पाहिली, कारण बलराम बसू हे रामकृष्णांचे चांगले भक्त होते. त्यांनी बांधलेली तिथे वास्तू आहे म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंद तिथे जाऊन त्या वास्तूला त्यांनी भेट दिली. गोवर्धन पर्वत दिसला. गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली आणि त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी पुन्हा एकदा मनाशी संकल्प केला की कुणाकडेही भिक्षा मागणार नाही मी. हा गोवर्धन परिक्रमा करत असताना आणि नंतरही मी गोवर्धन पर्वत फिरत असताना मी कुणाकडेही भिक्षा मागणार नाही. संपूर्ण आयाचित वृत्तीने मी राहीन असं त्यांनी ठरवलं. पण गोवर्धन पर्वताची परिरक्षणा करत असताना त्यांना भूक लागली. पाऊस पडू लागला. इतक्यात मागून एक आवाज आला, मी तुमच्यासाठी अन्न आणलंय, तुम्हाला हवंय का? तुमच्यासाठी मी भिक्षा आणली आहे, तुम्हाला हवी आहे का? स्वामी विवेकानंद यांनी ती भिक्षा हा शब्द ऐकला आणि आपण केलेला निश्चय आठवला आणि ते पुढे धावत सुटले. तो भिक्षा देणारा माणूस स्वामी विवेकानंदांच्या मागनं धावत सुटला. स्वामी विवेकानंदांना तो म्हणाला, अहो तुम्ही मी आणलेली भिक्षा घ्या. त्यांनी खूप आग्रह केला आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी ते अन्न स्वीकारलं. शेवटी पळणार तरी किती वेळ त्यांनी ते अन्न स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना दिसलं की हा माणूस झाडीमध्ये कुठेतरी हा नाहीसा झालेला आहे. श्री रामकृष्णांच्या विषयी भक्तिभावानं त्यांना अतिशय भरून आलं. कुठनं आला तो माणूस? आता तर पाऊस पडतोय, पावसात कोणी बाहेर पडत नाही. हा माणूस आला कुठनं? मला भूक लागली आहे हे त्याला समजलं कसं काय? आणि मला अन्न खायला मिळालं पाहिजे म्हणून भिक्षा देण्यासाठी तो माझ्या मागे पळत आला. या गोष्टी खरोखरच भगवंताच्या रामकृष्णाने घडवल्या असा विचार विवेकानंदांच्या मनात आला आणि श्री रामकृष्णांच्या बद्दलच्या भक्तिभावानी त्यांचं हृदय ओथंबून वाहू लागलं. परमेश्वर भक्ताची चिंता वाहतो. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, नमे भक्त प्रणश्यती. मी माझ्या भक्ताला कधी म्हणजे कधी त्याच्यापासून दूर जात नाही. नमे भक्त प्रणश्यती. वास्तविक पाहता आपल्याला खरंच तुमच्या आमच्या सारख्यांना या घटनेचा काही उलगडा होत नाही की एकदम तो माणूस आला कसा, अन्न कसं त्याच्या हातात होतं आणि ते पावसात सुद्धा ते कसं तो सांभाळून घेऊन गेला आणि ते विवेकानंद पळायला तो पळाला नंतर झाडीत नाहीसा कसा काय झाला. खरोखरच या ज्या घटना आहेत या घटनांचा उलगडा आपल्याला खरंच होत नाही.
राधाकुंड स्वामीजींनी पाहिलं. त्या राधाकुंडामध्ये स्नान करावं असं स्वामीजींना वाटलं. स्वामीजींनी आपली वस्त्र राधाकुंडाच्या किनाऱ्यावरती ठेवली आणि स्वामीजी त्या ठिकाणी स्नानाला गेले. त्यांनी अर्थातच आपली कौपीन धुतली, तिथे वाळत घातली आणि स्नान करायला ते आतमध्ये उतरलेले होते. आणि त्यावेळेला एक अचानक घटना घडली. स्वामीजी स्नान करून बाहेर येतात तर बघतात तर आपली कौपीन नाही. कौपीन म्हणजे लंगोटी आणि वस्त्र पण नाही. स्वामीजींची सगळी वस्त्र आणि कौपीन ही एका माकडानं पळवून नेलेली होती. ते बघतायत त्या झाडावरती ते माकड गेलेलं आहे आणि ते अजून दूर 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 चाललेलं आहे. आता काय करावं असा प्रश्न त्यांना पडला आणि ते तसेच त्या कौपीन नसताना ते तसेच त्या झाडीमध्ये गेले. झाडीमध्ये जाऊन बसले आणि तिथे ते जप करत बसले, ध्यान करत बसले. तेवढ्यात त्या रस्त्यावरून एक माणूस आला. त्या माणसाने नवी कोरी वस्त्र, संन्याशाची नवी कोरी वस्त्र हातात आणलेली होती. आणि त्या माणसाने स्वामीजींना विचारलं, की मला तुम्हाला हे वस्त्र दान द्यायची इच्छा आहे, देऊ का? स्वामी विवेकानंदांनी ते वस्त्र साभार घेतलं आणि त्या माणसाने थोडंसं अन्न सुद्धा स्वामी विवेकानंदांना दिलं. ते अन्न खाल्लं, वस्त्र नेसली आणि त्या झाडीतून स्वामी विवेकानंद बाहेर आले. खरोखरच अशा प्रसंगी स्वामी विवेकानंद निर्वस्त्र अवस्थेमध्ये त्या झाडीमध्ये बसलेले आहे, हे त्या माणसाला कोणी सांगितलं? त्यांना आता वस्त्रांची गरज आहे असं त्यांना कोणी सांगितलं? त्या माणसाच्या हातात नवी वस्त्र कुठनं आली? आणि ती वस्त्र त्यांनी यांना देण्याची इच्छा का निर्माण झाली? त्यांनी अन्न कसं काय बरोबर आणलं? या घटनांचा खरोखरच उलगडा आपल्यासारख्या माणसाला होत नाही. अशी अनेक घटना विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. स्वामी विवेकानंदांनी वस्त्र घातली आणि परत येऊन बघतात तर राधा कुंडाच्या जवळ त्यांनी जी कौपीन घातलेली होती, ती कौपीन वाळत घातलेली होती, ती कौपीन परत तशी तशी त्याच जागी होती आणि सगळे कपडे त्याच जागी होते. पुढे ते हरिद्वारला निघाले. हरिद्वारच्या वाटेवर असताना हाथरस या गावाला ते आले. त्या रेल्वे स्टेशनवरती उतरलेले होते आणि रेल्वे स्टेशनवरून उतरून ते रेल्वे स्टेशनवरच्या एका बाकावरती मांडी घालून ध्यान करत बसलेले होते. त्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर जे होते, त्यांचं नाव शरदचंद्र गुप्त. ते त्या स्थानकाचे प्रमुख होते. शरदचंद्र गुप्त हे मूळचे बंगाली होते. पण बरीच वर्ष हिमालय आणि जैनपूरला असल्यामुळे त्यांचं हिंदी आणि उर्दू अतिशय चांगलं होतं. अधरचंद्र या त्यांच्या भावानी संन्यास घेतला होता. या शरदचंद्रांचे भाऊ अधरचंद्र, या अधरचंद्रानं संन्यास घेतला होता आणि म्हणून हे शरदचंद्र गुप्त की जे त्या हाथरसच्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर होते, त्यांना संन्यास आणि त्यांना अध्यात्म याविषयी एक प्रकारची परिचय त्यांना होता. एक प्रकारचा परिचय होता, एक प्रकारचं अट्रॅक्शन सुद्धा होतं. त्याच्याकडे त्यांची ओढ पडून ते स्टेशनवरती हिंडत असताना, ते स्टेशन मास्टरच होते, इकडून तिकडे जात असताना त्यांनी संन्याशी बसलेला पाहिला. मी सांगितलं की या शरदचंद्र गुप्तांना संन्यास आश्रमाबद्दल फार आकर्षण होतं. ते स्वामी विवेकानंदांच्या जवळ गेले. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. स्वामी विवेकानंदांचा तेजपुंज चेहरा, कमळासारखे असलेले त्यांचे डोळे आणि धीर गंभीर ध्यानामध्ये असलेल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती असलेली एक प्रभा त्यांनी पाहिली आणि त्यांच्या मनामध्ये आलं की हा कोणतरी एक वेगळा संन्याशी आणि साधू आहे. ती प्रभा आणि तो एक त्यांचा ध्यानमूर्ती त्यांच्या मनामध्ये बसली. स्वामीजींना त्यांनी विचारलं, स्वामीजी तुम्हाला भूक लागलेली दिसतीये? स्वामीजी म्हणाले, होय मला भूक लागली. शरदचंद्र गुप्त म्हणाले, मग माझ्या घरी येता का तुम्ही? स्वामी विवेकानंद त्यांना विचारलं, मला खायला काय देणार? तेव्हा शरदचंद्र गुप्त म्हणाले, माझं हृदय ओतून आपल्याला जेवायला घालीन. माझं हृदय ओतून मी तुम्हाला उत्तम जेवण घालीन, असं ते म्हणाले. या त्यांच्या उत्तराने स्वामी विवेकानंद फार प्रसन्न झाले
आणि त्यांच्या शरदचंद्र गुप्त यांच्या आग्रहावरून स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे काही राहायला गेले आणि तिथे काही दिवस राहिलेले आहेत. हाथरस्ते वजेंद्र बाबू नावाचे एक ग्रस्त होते. ते स्वामी विवेकानंदांच्या परिचयाचे निघाले. म्हणून स्वामी विवेकानंद शरदचंद्र गुप्तांच्या घरून हाथरस्ते वजेंद्र बाबू यांच्याकडे काही दिवस राहिलेले आहेत. त्यांच्याकडे बंगाली लोक खूप यायचे. त्या बंगाली लोकांबरोबर स्वामी विवेकानंद खूप चर्चा करायचे. आपल्याला बरेच दिवसांनी बंगाली भाषेमध्ये बोलायला मिळालं आहे. यामुळे स्वामीजींनाही थोडं बरं वाटत होतं. आपल्याला सुद्धा कुठल्या परगावी गेल्यानंतर कोणी मराठी माणूस भेटला की त्याच्याशी मराठीत बोलायला आपल्याला उचंबळून येतं. तसं स्वामी विवेकानंदांना बंगाली भाषेत त्या लोकांशी संवाद साधताना खूप भरून आलं होतं. खूप बरं वाटत होतं. धर्म, सध्याची समाजाची परिस्थिती यावरती स्वामीजी अतिशय तळमळीनं बोलत होते. कारण स्वामीजींनी भारतीय सनातन हिंदू धर्म संस्कृतीतली तीर्थक्षेत्रही पाहिली होती आणि स्वामीजींनी कलकत्ताही पाहिलेलं होतं आणि आग्रा आणि बनारस या बाजूची सुद्धा प्रासाद त्यांनी पाहिलेले होते आणि ही सगळी संस्कृतीचे एकीकरण कसं करावं हा विचार त्यांच्या मनात होता. हेच विचार स्वामी विवेकानंद वर्जेंद्र बाबू यांच्या घरी बसलेल्या इतर बंगाली मित्रांबरोबर बोलत होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी सगळे मोहित झाले. स्वामी विवेकानंदांनी त्या माणसांची काय असतं, कोणी 4 माणसं एकत्र आली ना की त्यांच्यात हेवे दावे मत्सर वगैरे किंवा भेद मतभेद मनभेद हे सगळे होत असतात. त्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना त्यांच्यातली भांडणं वगैरे सांगितली असतील. स्वामी विवेकानंदांनी त्याचंही निराकरण केलं. ती भांडणंही सोडवली आणि म्हणून या वर्जेंद्र बाबूंच्या घरी असलेले सगळे बंगाली लोक स्वामी विवेकानंदांना नाट कृष्ण असं म्हणायला लागले. स्वामीजींची भव्य आकांक्षा जी होती की भारतातले विविध संस्कृतीतले लोक, विविध प्रकारचे लोक एकत्र कसे येतील आणि सगळे लोक गुण्या गोविंदांनी कसे नांदू शकतील, आपापले भेद कसे विसरतील, आपापले अहंकार दूर कसे ठेवतील आणि ते एकत्र कसे येतील, असं काहीतरी कार्य मला करायचं आहे. हा विचार त्यांनी शरद बाबूंच्या समोर, शरदचंद्र गुप्तांच्या समोर व्यक्त केला आणि स्वामी म्हणाले की मला अजून खूप मोठं कार्य करायचंय. पाहतो तर माझी शक्ती अगदी अल्प आहे. याचा विषाद वाटून खरोखरच असं वाटतं की माझी शक्ती तर कमी आहे, कार्य करायचंय ते खूप मोठं आहे. म्हणून त्याचा विषाद त्यांच्या मनामध्ये होता. मला हे कार्य केलं पाहिजे आणि हे कार्य मी केलं पाहिजे अशी माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे, असं शरदचंद्र गुप्तांना स्वामी विवेकानंद म्हणाले. आपल्याला आठवतंय ना, स्वामी विवेकानंदांना जेव्हा सांगितलं रामकृष्णांनी की तुला आईचं कार्य करावं लागेल, तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले मला निर्विकल्प समाधी सोडून इतर काहीही करायची इच्छा नाही. तेव्हा रामकृष्ण म्हणाले होते, तू नाही तुझी हाडं करतील. आणि आता त्या कार्याची एक दिशा ठरत होती. विवेकानंद शरदचंद्र गुप्तांना म्हणाले की मलाच हे कार्य केलं पाहिजे, कारण माझ्या सद्गुरूंची तशी मला आज्ञा आहे. हे काम लहान नाही. माझ्या मातृभूमीचं मला पुनरुत्थान घडवून आणायचं आहे. तिचं आध्यात्मिक सामर्थ्य जे क्षीण झालेलं आहे ते मला जागृत करायचं आहे. भारतातला सगळा समाज भुके कंगाल झालेला आहे. त्यांच्या पोटात अन्न गेलं पाहिजे. नंतर ते धर्माची गोष्टी ऐकायला तयार होतील. धर्माच्या गोष्टी ऐकण्यापूर्वी त्यांचं पोट जर भरलेलं नसेल तर धर्माविषयी कोणी ऐकणार नाही. तेव्हा त्यांचं पोट भरलं पाहिजे. त्यांना धर्माच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, आध्यात्मिकतेच्या गोष्टी सांगितलं पाहिजे आणि भारताचं आध्यात्मिक सामर्थ्य जे क्षीण झालेलं आहे ते पुन्हा जागृत केलं पाहिजे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. आपल्या आध्यात्मिकतेच्या बळावरती भारताने सगळ्या जगाला जिंकलं पाहिजे. हे विचार ते शरदचंद्र गुप्त यांच्या समोर मांडत होते. तेव्हा एकदा शरदचंद्र गुप्त हे सगळे ऐकून फार प्रभावित होत होते. एक दिवस शरदचंद्र गुप्त स्वामी विवेकानंदांना म्हणाले की स्वामीजी मला काहीतरी विद्या द्या, मला काहीतरी उपदेश करा. मला काहीतरी उपदेश करा असं म्हटल्यानंतर स्वामीजींना भरतचंद्र राय गुणाकर यांच्या विद्यासुंदर काव्यातल्या नायिका मालिनी विद्यासुंदराला उद्देशून
जे उद्गार काढतात ते उद्गार अनाहत विवेकानंदांच्या मुखातून बाहेर पडले. स्वामीजींचं वाचन काय होतं, स्वामीजींना वेळ प्रसंगी बरोबर त्या गोष्टी कशा आठवत होत्या ते आपल्याला इथं दिसेल. पुन्हा एकदा सांगतो, भरतचंद्र राय गुणाकर यांच्या विद्यासुंदर नावाचं एक काव्य आहे. त्या विद्यासुंदर काव्यातली ती नायिका जी आहे, त्या नायिकेचं नाव मालिनी आणि त्या नायिकेचा जो नट आहे त्या काव्यातला तो म्हणजे विद्यासुंदर. ती मालिनी त्या विद्यासुंदराला उद्देशून म्हणते की तुला जर विद्या हवी असेल तर तुझ्या या सुंदर मुखाला आधी राख फासून ये, तरच तुला नाहीतर विद्येचा नाद सोड. तुला विद्या हवी असेल तर तुझ्या मुखाला राख फास आणि फासून ये, नाहीतर विद्येचा नाद सोड. हे वाक्य स्वामी विवेकानंदांच्या मुखातून अनाहत बाहेर पडलेलं होतं. जेव्हा शरदचंद्र गुप्त स्वामी विवेकानंदांना म्हणाले, मला विद्या द्या, मला ज्ञान द्या. मला विद्या द्या म्हटल्याबरोबर हा मालिनीने विद्यासुंदराला सांगितलेला जो काही वाक्य होतं ते बाहेर पडलं विवेकानंदांच्या मुखातून, की तुला जर विद्या हवी असेल तर मुखाला राख फासून ये, नाहीतर विद्येची अपेक्षा करू नकोस. हे वाक्य बाहेर पडलं. आता कसं आहे, स्वामी विवेकानंद कुठल्या भावनेने हे म्हणताय ते समजून घेतलं पाहिजे. ते ऐकताना या शरदचंद्र गुप्तांना असं वाटलं की खरोखरच स्वामी विवेकानंदांना मी मुखाला राख फासून यावं असं वाटतंय, म्हणून शरदचंद्र गुप्त बाहेर गेले, आपल्या मुखाला राख फासली आणि विवेकानंदांच्या समोर येऊन उभे राहिले. ते म्हणाले, बघा मी माझ्या मुखाला राख फासली आहे, आता तुम्ही मला ज्ञान द्या. तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे बघून खूप हसायला लागले. कारण स्वामी विवेकानंद ते विद्यासुंदराला सांगितलेलं, मालिनीने सांगितलेलं वाक्य म्हणत होते, पण याला वाटलं आपल्यालाच सांगतायत असं. म्हणून स्वामी विवेकानंदांनी जेव्हा पाहिलं की हा शरदचंद्र गुप्त तोंडाला राख फासून आलेला आहे, तेव्हा ते खूप मोठे हसायला लागले, मोठ्यांदा हसायला लागले. तो संवाद थांबला. पण शरदचंद्र गुप्तांच्या मनामध्ये मात्र हा विचार कायम राहिला, हा भाव कायम राहिला. एक दिवस स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, बरेच दिवस मी राहिलो, वास्तविक संन्याशांनी एका ठिकाणी 3 दिवस पेक्षा जास्त राहू नये असं म्हणतात, आता मला निघायला पाहिजे. शरदचंद्र गुप्तांना फार दुःख झालं की आता उद्या स्वामी विवेकानंद आपल्या घरी नसणार. स्वामी विवेकानंदांना जाणार हे बघून त्यांना फार दुःख झालं आणि ते स्वामीजींना म्हणाले, मला तुमच्याबद्दल आपुलकी वाटू लागली आहे, असं ते म्हणाले. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले, मला तुमच्याबद्दल आपुलकी वाटू लागली आहे आणि हा सुद्धा एक बंधच आहे, मला हा बंध मोडला पाहिजे आणि म्हणून मी आता निघालो. म्हणूनच संन्याशांनी 3 दिवसापेक्षा जास्त एके ठिकाणी राहू नये असं म्हणतात. कारण संन्याशाला कुठलाही बंधन हे पडता कामा नये. संन्याशी कुठल्याही मोहबंधनाच्या मध्ये अडकता कामा नये. पण शरदचंद्र गुप्त त्यांना म्हणाले की की मला तुम्ही आपला शिष्य करून घ्या. शरदचंद्रांनी स्वामीजींना विनंती केली. स्वामीजींनी ते टाळलं. लक्षात घ्या, गुरु हे आपल्या शिष्याला शिष्य करून घेताना खूप टाळाटाळ करतात. स्वामी विवेकानंदांनी त्यांना टाळलं आणि त्याला टाळायचं म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले. आणि वास्तविक मनामध्ये वैराग्य निर्माण झालंय का नाही हे सुद्धा स्वामीजी तपासत होते. शरदचंद्र गुप्तांना स्वामी विवेकानंद म्हणाले की तुला जर मी दीक्षा द्यायला हवी असेल तर तू प्रथम एक भिक्षा पात्र घे आणि ज्या स्टेशनचा तू मास्तर आहेस, ज्या स्टेशनचा तू प्रमुख आहेस, त्या स्टेशनच्या हमालांच्या घरी जा आणि त्या हमालांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून भिक्षा आणून दे. ती जर दिलीस तर मी तुला माझा शिष्य करेन. शरदचंद्र गुप्ता यांना स्वामी विवेकानंदांकडून दीक्षा हवी होती आणि म्हणून ते तोंडाला त्यांनी राख फासली, परत अंगावरती राख फासली आणि आपल्या स्टेशनवरती काम करणाऱ्या हमालांच्या घरी ते गेले. काय वाटलं असेल तुम्ही विचार करा. कुठलाही अहंकार नाही की ज्याचा अहंकार पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे अशाच माणसाला संन्यास घेण्याचा अधिकार आहे हे स्वामी विवेकानंदांना त्यांना सांगायचं होतं. आणि त्या हमालांकडून त्यांनी भिक्षा आणली आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांना शिष्य करून घेतलं. पुढे शरदचंद्रांनी रीतसर संन्यासही घेतला.
स्वामीजींकडून दीक्षा घेतली आणि पुढे त्यांनी रीतसर संन्यास सुद्धा घेतला आणि संन्यासानंतर त्यांचं नाव स्वामी सदानंद असं झालं. या स्वामी सदानंदांनी आणि स्वामी विवेकानंदांनी एकमेकांमध्ये खूप त्यांचे संवाद झालेले आहेत. स्वामी विवेकानंदांच्या बरोबर त्यांनी तीर्थयात्रा सुद्धा केलेली आहे. ते ऋषिकेशला गेलेले आहेत. त्याच्यानंतर हरिद्वारला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोघांचा काही संवाद झालेले आहेत. हे संवाद आपण आता पुढच्या वेळेला बघू. 7 वाजलेले आहेत. आपली व्याख्यानाची वेळ संपलेली आहे. मी शांती मंत्र म्हणतो आणि मग आपल्या या व्याख्यानाला विराम देतो. पण तो विराम देण्यापूर्वी आपण सगळ्यांनी इतक्या लवकर उठून ऑनलाईन जॉईन होऊन या ठिकाणी माझे विचार ऐकलेत, स्वामी विवेकानंदांचं चरित्र ऐकलं, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी मनोमन प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला शांती मंत्र म्हणून विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.